माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटी गरीब मराठा बहुजन समाजाच्या लोकांनो, तसंच स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय मानवता ह्युमॅनिटी इन्सानियतला मानणारे सगळे भारतातील, मग ते कुठल्याही जातीचे असो कुठल्याही धर्माचे असो, बघा दादांनो, याच महाराष्ट्रामध्ये पहिली क्रांती तथागत बुद्धांनी भारताला सोन्याची चिडिया करून केलेली होती. आणि आज 2025मध्ये आमच्या देशातले VIP लोक जेवढे काही डेव्हलप कंट्री आहेत तिथं जातात, काय म्हणतात, आम्ही बुद्धाच्या देशातनं आलो. आणि तथागत बुद्धाने आमच्या देशामध्ये हजारो वर्ष अगोदर तथागत बुद्ध काय म्हणायचा, मी वास्तव्यवादी आहे, मी काय परमेश्वर भगवान नाही आहे. आता वास्तव्यवादी म्हणजे काय? कारण आज आपण 2025मध्ये आपल्या देशामध्ये 2015मध्ये नेट आलं आणि आज बहुतेक लोकांच्या ह्याच्यात मोबाईल आहे. तर मला सांगा, प्रत्येकाचा जन्म या पृथ्वीवर जगामध्ये स्त्रीच्या पोटातूनच झालेला आहे ना. म्हणजे आज तरी सत्य मानता की नाही? आणि बुद्धाने याला देशाला, अखंड भारताला सोन्याची चिडिया बनवली. काय सांगितलं बुद्धाने? मी वास्तव्यवादी आहे, जी गोष्ट घडू शकते त्याला मी मानणार. आणि बघा, आज एवढं 21व्या सदीमध्ये जग पुढं जरी गेलं, निसर्ग हा सगळ्यात मोठा आहे. निसर्गाची अवकृपा झाली. बघा, भूकंप आलं, तुमचं सायन्ससुद्धा काम नाही करत, सगळे मातीत गाडलं जातो. महापूर येतो, बघा काही काम करते. वादळ येतो, हे उडून जातं. तर बुद्धाने त्या काळात सांगितलं, मी वास्तव्यवादी आहे आणि मनुष्य आणि सायन्स याच्याप्रमाणे जग डेव्हलप करत आहे, हे मी प्रूव्ह करून सांगतो. बघा, आता सांगितलं मोठा निसर्ग आहे, पशु पक्षी, हा निसर्गाचं उदाहरण घ्या. आपण एक दाणा गव्हाचा टाकतो, बरोबर आहे, त्याच्यात अंकुर येते आणि त्यापासून 100-200 दाणे तयार होतात. तर त्याला वेळ लागतो ना. पक्षी बघा, पक्षी मेल फिमेलचं संगम झाल्यानंतर काही दिवसानंतर एक अंडा देते. मग ती फिमेल त्या अंड्यावर बसते आणि काही दिवसानंतर एक पिलू निघतो, बरोबर आहे. पशु बघा, कुत्रा बघा, गाय बघा, मेल फिमेलचं संगम झालं की काही दिवसानंतर पिलू बाहेर निघतो. मनुष्य बघा, स्त्रीच्या पोटातूनच जन्माला आलेला आहे ना, का कुठं ब्रह्मा पैदा झालेला आहे? आज 21व्या सदीमध्ये आहे ना. तर संगम झाल्यानंतर 9, 9.5, 9.25 महिन्यात कंप्लीट झाला का बाहेर निघतो. वेळ लागते ना त्याला. तर टाईम म्हणजे मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे निसर्ग आहे. कारण सायन्ससुद्धा काम करत नाही. मोठा निसर्ग आहे, लक्षात ठेवा. नेचर याची अवकृपा झाली ना, सगळेजण जमिनीच्या अंदर गाडल्या जाऊ, सगळे उडून जाऊ, पावसात सगळे वाहून जाऊ. अशा महान तथागत बुद्धांनी स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय मानवता इन्सानियतच्या मार्गाने एक सुद्धा रक्त थेंबाचं सांडवलं आहे, अहिंसेच्या मार्गाने जगाला दिशा दाखवली. जग हा आपल्या देशातील लोकांचं डेव्हलपमेंट झालं. मनुष्य जन्माला आला, मॅथ आणि सायन्सने नॉलेज प्रोव्हाइड करतो, नॅरो नॉलेज. म्हणून हे लोक बुद्धाला जग मानतो, जग. आणि जॉब क्रिएट करून समजा त्याला 10 रुपये मिळतं आहे, ती जे गव्हर्नमेंट असते बघा, 2 वर्षात 3 वर्षात प्रत्येक ह्याच्यात चेंज होत राहते. लोक सिलेक्ट करतात आणि ते जॉब क्रिएट करतात. 10 रुपये मिळेल, 5 रुपये देतात, पुढचे 5 रुपये आपल्या देशातील लोकांसाठी डेव्हलपमेंटसाठी वापरतात. आणि अशा पद्धतीने जग पूर्ण आपल्या लोकांचं डेव्हलपमेंट करत आहे. बघा बघा, बुद्धाच्या काळातलं ही सोन्याची चिडिया होती. महाराष्ट्रातलं अजंठा वेरूळ बघा बघा. आणि त्यानंतर हा जो आलेला आहे आर्य विदेशी ब्राह्मण युरोसियातनं, हा या देशातला दुश्मन काश्मीरी पंडित
पंडित जवाहरलाल नेहरू हा देशातला दुश्मन, हे गांधी फॅमिली पूर्ण दुश्मन आहे. आणि हा भारत एक खोजमध्ये म्हणतो की आर्य विदेशी हे युरेशियातनं आलेले आहेत 3000 वर्ष अगोदर. हा आज आहे काँग्रेस, बीजेपी, RSS अलायन्सचे MP MLA हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टर लोकांचा हेड हा चित पावन संघटनेचा. मोहन भागवत हा व्हेटरनरी डॉक्टर, ढोराचा डॉक्टर म्हणतो. आम्ही मनुस्मृती तयार केली, आम्ही वर्णव्यवस्था तयार केली, आम्ही जातीव्यवस्था तयार केली आणि तुमचं शोषण केलं. 10वा मौर्य राजा बृहदत्तची हत्या, हे जे युरेशियातनं आलेले आहेत आर्य विदेशी, जगातले टेररिस्ट, बलात्कारी, खुनी एवढे क्रूर या जगात नाही आहेत. जगाने सुद्धा यांच्या सत्ता यांना आता, कारण हे जगासाठी सुद्धा क्रूर कोम आहे. काय केलं यांनी? 10वा मौर्य राजा बृहदत्तची कपट बुद्धने हत्या केली. कोण होय? पुष्पशृंग, आर्य विदेशी यहुदी, जगातला टेररिस्ट संघटन हेड. आणि बुद्धचे जे प्रसार होते 10व्या मौर्य राजा बृहदत्त, ते बुद्ध वंशी होते. त्यांचं डोकं कापून शराव नदीमध्ये फेकलं आणि पूर्ण दहशत तयार केली. आणि काय म्हणतात? ब्रह्माच्या तोंडात त्यांना फेकलं आणि त्यांना भीती पाहिजे ते बिचारे, कोणी थायलंड, कोणी कोरिया, कोणी जापानला, पण म्हणजे जितके जागा मिळते काय मरायला भेटतात सगळेच. आणि काय केलं यांनी? काय म्हणतात बघा, एवढी दहशत तयार केली. यांनी काय केलं? यांनी वर्ण व्यवस्था केली तयार. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्ण आणि आम्हाला शूद्र वर्ण. काय म्हणतात हे? ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा या देशाचा मालक, चोर, गुंडे, मवाली, जगातले टेररिस्ट, आर्य विदेशी ब्राह्मण हा मालक. त्याच्या खाली कोण? क्षत्रिय. क्षत्रियाने शेती करायची, शेती केली तर बॉडी होणारच आहे. त्यांनी त्याचा हुकूम मानायचं, गुलाम. त्यांनी म्हटलं माझं ढुंगत धुवून दे तर धुवून देणार, हे नाही धुवून दिलं त्याची हत्या करणार. म्हणजे एवढे कठोर कानून यांचे आले तेव्हापासून, त्यांची गुलामगिरी करणे आणि तो ऑर्डर देईल ते उभे करणे. वैश्य काय करणार? धंदा करणार. पण त्यांनी क्षत्रियला नाराज करायचा आणि हा तर मालकच आहे, ब्रह्माच्या तोंडातून पैदा झाला आणि आम्ही शूद्र लोक ब्रह्माच्या पायात. बरोबर आहे. आणि दादांनो, वर्ण व्यवस्था तयार करून यांनी मिळून, आर्य विदेशी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य लोकांनी मिळून, वर्णच्या लोकांनी मिळून आमचं 90% बहुजन लोकांचं शूद्र वर्णमध्ये ठेवलं. 3000 वर्षापर्यंत काय केलं यांनी? आमची 3 वर्षाची मुलगी, आमच्या महिला, आमचे छोटे पोरं आणि पुरुषांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार, रेप, हत्या करून 3000 वर्ष शोषण करून आम्हाला गुलाम बनवलं. नेहमीसाठी तुम्ही नेहमीसाठी शूद्र, पायाचं खालचे नेहमीसाठी. आणि एवढं शोषण केलं की तो सडला मांस खाणारा कावडा आणि चिमणी तांदूळ खाते आणि ते जे मी प्लॅस्टिकचं टाकलं ते खात नाही. म्हणजे पशु पक्ष्याचा सडला मांस खाणाऱ्या कावड्यापेक्षा खालच्या स्तराला आमची विचारसरणी आणून ठेवली. एवढं शोषण केलं. कुत्रा आणि मांजर चिकनचं पीस खातंय, त्याला जर मी मातीचं चिकन पिकवलं ते सुद्धा खाणार नाही. एवढं शोषण केलं. त्यानंतर आजपासून 1000 वर्षानंतर हे सांड आलेले आहेत बघा. आणि आजपासून 1000 वर्ष अगोदरपासून याच महाराष्ट्रामध्ये होऊ शकते अगोदर पण संतांनी क्रांती केली. सगळे शूद्र संत, अतिशूद्र संत, हा आपला नामदेव महाराज आला आणि बसेश्वर लिंगायत गुरु याची सुद्धा हत्या केली. शूद्र शिंपी समाजाचे नामदेव महाराज यांना गुरुद्वारामध्ये मारलं. एवढं अमृतसरच्या गुदा शिरोमणी झालेत. त्यानंतर रैदास कोण होते? अतिशूद्र. कबीर, गोरी गोविंद सिंग साहेबांची यांनी पूर्ण फॅमिलीला उडवून टाकलं. कोण होते? क्षत्रियांनी, बामणांनी ऑर्डर द्यायचं, यांनी उडवायचं. आणि त्यानंतर
याच महाराष्ट्रामध्ये 16व्या शतकामध्ये, आणि दादांनो इतके क्रूर हे, मी नंतर सांगतो मोगलचा इतिहास, कारण 16व्या शतकामध्ये आमच्या इथं पुण्याजवळ जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज शूद्र, पहिली क्रांती या महाराष्ट्रात आमच्या आया बहिणी संतांनी केली. काय सांगितलं? अरे दादांनो, तुम्ही शूद्र अतिशूद्रगत देवाचे पोरं आहेत, मिळून मिसळून राहा. आणि पहिली क्रांती पंढरपूरला पांडुरंग विठोबा म्हणजे तथागत बुद्धाची मूर्ती केलं, जिवंत बुद्धाला सांगितलं. आणि अशा महान संतांची हत्या, ज्याचं जन्म 1608चं झालं, 42 वर्ष त्याला मारून देहू गावामध्ये त्याचे तुकडे नदीत फेकून दिले. आणि हे आर्य विदेशी जगातले टेररिस्ट लोक लिहितात कारण यांची माय बाप इथंच आहे. काय? तुकाराम महाराज पुष्पकुमाराने गेले. ऐका रे, महाराष्ट्र साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ आणि हे संभाजी मराठा सेवा संघाचे कोकाटे, बनबरे, रणजित, जेवढे काही प्रवीण गायकवाड आणि वामन मेश्राम, तुझी तू न चंदा चोर, तुझा आता लोक झोडपून काढणार आहे तुझा हरामखोर. ऑक्टोबर 13 सुप्रीम कोर्टमध्ये गेला. ते म्हणतात इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ व्होटिंग मशीन. आणि 99 फ्रॉड इलेक्शन 30 वर्षापासून होत आहे आणि आता पळतेस. आणि तर व्होटिंग मशीनने किती बैमानी कराल रे यहुदीच्या औलादांनो. निजामी मराठ्यांना कोणाला मूर्ख बनवता रे? 200 फॅमिली. आणि हे आर्य तुमचं रक्ताचं नातं आहे ना. त्यानंतर बघा दुसरी क्रांती, तलवारीची क्रांती झाली आहे. 1594 शहाजीराजे भोसले, आई जिजाऊ शूद्र, सिंदखेड लखो जाधवची पोरगी तलवार घेऊन लढली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630. त्यांचे गुरु कोण आहेत? रामदास स्वामी. अरे जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज आहे ना प्रूफ. JM रोडला तुकाराम पादुका चौकात बघा ना, प्रूफ आहे ना. त्यानंतर अशा महाराजांना मारून टाकलं 50व्या वर्षी, 1680 मृत्यू झालं. एवढ्या जगातला सगळ्या टॅलेंट राजा. त्यानंतर त्याचा मुलगा 1657 संभाजी महाराज, 12 ग्रंथ लिहिले, एक लढाई नाही. 32व्या वर्षी त्याला हत्या करून तुकडे फेकून दिले भीमा कोरेगावला, 32 तुकडे करून. आणि त्याच अनुसूचित जातीचा गंगारामान वडू बुजुर्गला राहणाऱ्यांनी हिंमत दाखवून शोध आपल्या घरासमोर त्याची समाधी बांधली. दादांनो, वडू बुजुर्गला ही कोम आहे भीमा कोरेगावची. आणि त्यानंतर बघा अशा महाराजाचा मृत्यू 1689 32 वर्षांची. आणि याच महाराष्ट्रात हे आर्य विदेशी ब्राह्मण लोक गुढीपाडवा मनवतात. आणि हे निजामाचा औलादी म्हणजे क्षत्रिय गुढीपाडव्याला संभाजी महाराज डोकं लटकवतात, उलट खुशी मनवतात आणि गाठी खातात. कोण होय? कोणी तयार केलं आहे? आर्य विदेशी ब्राह्मण. आणि हा हेगडेवार काय लिहितो? संभाजी महाराज बेबिचारी, बलात्कारी, खुनी. कारण इतिहास लिहिणारे हेच लोक आहेत ना दादा. मराठी साहित्य संघ सगळे इतिहासकार, सगळ्यांना सवय लागल्या त्यांच्या बाबासाहेबांच्या समाजापासून. त्याच्यात हे बघा नरेंद्र जाधव 6 PhD, मुंगवेकर, कसबेकर म्हातारा झाला, हा शाह मानव, सगळ्यांनाच चॅलेंज आहे माझे 1% खोटं असेल तर. आणि त्यानंतर अहिल्याबाई होळकर आदिवासी 1725 जन्म, नगर डिस्ट्रिक्टमध्ये धनगर समाजाची. शिंदे फॅमिली हे राजस्थान आणि MP मध्ये. होळकर फॅमिली लग्नाला महाराजांच्या ह्याच्याशी आणि तलवार घेऊन लढली. आणि हे इंदोशर बसून एवढ्या टॅलेंटेड बिचारी 1795ला मरण पावले. 1% खोटं असेल तर. त्यानंतर इंग्रज आलेत मानवतावादी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायालय म्हणे. 18व्याच्या सुरुवातीला 1813ला शिक्षण सुरू केलं. 1819ला हे जे कूर होते, कोण? साऊथचे नमुद्रीपाद, रिजवान आमची आदिवासी 3 वर्षाच्या बाईचं छातीवर कपडे त्याच्यात छाती कापायचे. आणि हे महाराष्ट्रातले पेशवाई बघा, एखाद्या शूद्रबाईचा नवरा मेला त्याला जिवंत जारायचे, नगारा पिटायचे. हे संतांनी सुद्धा मारलं. यांनी एक सुद्धा क्षत्रियाने मारलेलं नाही आहे. सांगा किती क्रूर हे.
आणि 19ला प्रथा बंद केली आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले 19 फेब्रुवारी 1827ला माता सावित्रीबाई फुले फातिमा शेखनी महिलांसाठी शाळा काढली. 1 जानेवारी 1848ला 1874चा जन्म आरक्षण जनक शाहू महाराज. त्यानंतर 15 नोव्हेंबर 1875ला मौर्यवंशी नागवंशी बिरसा मुंडा ख्रिश्चन होता, कारण डच आलेत त्यांनी सुद्धा आपल्या धर्माचा प्रसार केलं. मोगल आलेत मानव त्यांनी प्रसार केलं. बघा इनामदार कुठं आहे, काशीत कुठं आहे, कालेकर माझा मुसलमान होता ओबीसी यांनी, आणि पाटील तर सगळ्यात आहे. त्यांनी म्हटलं की तुम्ही मुस्लिम धर्म घ्या, आम्ही हिफाजत करतो. ते सुद्धा मानवतावादी होते, बरोबर आहे. त्यानंतर बिरसा मुंडाला ख्रिश्चन होता, 1900 त्याला पॉयझन देऊन मारलं 25 ना. हा बिरसा मुंडा पैदा झाला दुसरा मौर्यवंशी नागवंशी. चॅलेंज आहे महाराष्ट्र साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ आणि हे संभाजी ब्रिगेडचे जे बसले आहेत मुंगवेकर, आपले हे कोकाटे, बनबरे, रणजित, हा खेडेकर, प्रवीण गायकवाडने 10 सप्टेंबरची पत्रकार परिषद कॅन्सल केली 25ला माझी. कुठं? पत्रकार भवनामध्ये. अरे काही करा तुम्ही जर आता बैमानी केली जनतेशी तर जनताच तुम्हाला सरळ करणार आहे आणि तुम्ही कधीही होणार नाही, कारण तुमच्या रक्तामध्ये जेव्हापासून मनुस्मृती झाली तेव्हापासून तुमच्या रक्तामध्ये त्यांचं रक्त. आणि हे मोगल आले 10व्या सदी यांनी बोलवलं, कारण क्षत्रिय राजा 10 बायका करायचे. यांची दूरदृष्टी खूप आहे आणि त्यांनी आम्हाला मुसलमान कोम आहे ही शूद्र अतिशूद्र गरीब लोक आहे. 1663ला शिवाजी महाराज म्हटले होते केरलापर्यंत, मोगल आणि डचने म्हटलं होतं की गरीब लोकांना आम्ही हमाली करायला पाठवतो. शिवाजी महाराज म्हटले खबरदार केरलापर्यंत माझ्या शूद्र अतिशूद्र गरीब लोकांना घरात जरी बंद केले ना दरवाजा तोडून चिरून काढील. आणि अशा महाराजाचा राज्याभिषेक या पेशवाईने विरोध केला. काशीहून गांगाभटला आणलं दादांनो, पायाच्या अंगुठाने केलं, वजनामध्ये सोनं दिलं. आणि या हरामखोर लोकांनी, जगातल्या टेररिस्ट लोकांनी त्याची हत्या केली. काय लिहितात पुस्तकात? हा शिवाजी महाराज पापी होता म्हणून तो मेला. अरे बघा रे कोण आहेत हे लोक. इतिहास आज पूर्ण एवढा अन्यात्याचार होत आहे या महाराष्ट्रामध्ये, जगाच्या पाठीवर होत आहे. जेवढा अन्यात्याचार इंग्रज आले म्हणून तुम्हाला स्वाभिमान मिळाले, एकमताचा अधिकार, तेवढा या महाराष्ट्रात होत आहे. आणि हे कोल्हापूरपासून तर नाशिकपर्यंत निजामी मराठा आणि विदर्भ आणि मराठवाड्यातले हे काळे टोपीवाले तेली कुणबी दारूच्या व्यवसाय कलार न सोनार हे संघात जाणारे दंड आणि घाटी घेऊन यांचं एक चॅनल तयार झालेलं आहे. आणि हा हरामखोर आतंकवादी संघटन आर्य विदेशी जगातले टेररिस्ट नागपूरच्या ग्राउंडवर पूर्ण देश चालवत आहेत. त्यानंतर 1902ला आरक्षण दिलं. 1919ला बाबासाहेब आलेत. 1919ला इंग्रजांनी यांच्या 3% आणलं. 20ला परिषद घेतली, बाणगावला सांगितलं आजपासून हे करणार, बाबासाहेब आंबेडकर नेतृत्व करतील. 22ला अशा महान राजाचा मृत्यू होतो 48व्या वर्षी. आणि त्यानंतर 189 वर्षानंतर गुलामगिरीनं शेतकऱ्यांच्या असूट आणि महाराजांची समाधी शोधून काढली शिवाजी महाराज रायगडावरून आणि पहिली शिवजयंती केली. हा आतंकवादी देशद्रोही बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत रायने आतंकवादी काँग्रेसची स्थापना केली. 1915ला गोडवलकर हेगडेवांनी हिंदू महासभाची स्थापना केली. आणि 1925ला शाहू महाराजचं नॉलेज न बाबासाहेबांचं नॉलेज बघून यांनी जनसंघ आरक्षणाची स्थापना केली. आणि काय म्हणतात हिंदू राष्ट्र. अरे हरामखोर लोकांनो, सुप्रीम कोर्टचं डिसिजन आहे 1984 ही पारशी भाषेमध्ये शिवी दिलेली आहे. आणि जो कोणी हिंदू म्हणेल त्याच्या अगेन्स्टमध्ये केस करायची, FIR करायची. किती मूर्ख बनवणार रे. त्यानंतर पाण्यासाठी मंदिरसाठी. आणि बघा बाबासाहेब गेले तिथं गोलमत परिषदला, बरोबर पोरग मरून पडले तर 30मध्ये. हा हरामखोर जगातला टेररिस्ट आर्य विदेशी बामणाचा अवलाद पहिला प्राईम मिनिस्टर नाही गेला. आणि हा वैश्यचा पोरग, हा धीज घराण्यातलं गुजरातलं. बाबासाहेबांनी सेपरेट इलेक्ट्रोपोल SC आरक्षणाला 2 वर्ष राहिलेत. अरे इंग्रजसुद्धा मानायचे जगातला सगळ्यात विद्वान एकटा भिडला, तारीफ करायला लागले. आणि हा वैश्य
या देशातला 90% दुश्मन हा गांधीजी. याने सेपरेट इलेक्ट्रोबा उपोषण केलं. काय म्हणतो बाबासाहेबाला, सबको आरक्षण दे रे ना अंग्रेज अच्छे हो. हे इंग्रजांचे चमचे, दलाली करणारे भाडवे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य. आणि 35मध्ये रमाईचं निधन झालं, रिझर्व्ह बँक बनवली आणि 36मध्ये आरक्षण दिलं SC STला. कॉम्प्रोमाइज केले बाबासाहेब. 42ला चले जावं म्हटलं, 7,42,000 लोकांनी, कोण, SC ST मायनॉरिटी मूल निवासी लोकांनी पाया चपला नाही उपाशी राहत होते दादांनो. कपडे फाटले. गांधीच्या एका शब्दावर 7,22,000 लोकांनी आहुती दिली पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी. हे मूल निवासी SC ST गरीब, हे काळे टोपीवाले तर दंडा काठी घेऊन, यांच्या घरामध्ये 200 400 एकर जमीन, यांच्या घरामध्ये पांढऱ्या बायका, आणि हे हरामखोर 5,000तला एक माणूस काळ्या टोपीवाला. आणि जे गोर गरीब लोक होते त्यांच्या मुनिमजी म्हणून हे पूजा पाठच्या नावाने आजी आहेत ना 2025मध्ये. यांच्या अँटीना लंबा आहे, यांना मालदार पाहिजे. काय केलं यांनी स्वातंत्र्याच्या अगोदर, काय केलं यांनी? आणि 7,42,000 आहुती दिली दादांनो. यशवंतराव चव्हाण सारखे गरीब मराठा, केशवराज येदे गरीब मराठा, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख, अकोल्याचे गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, एवढी क्रांती केली या लोकांनी. गरीब होते बिचारे पण स्वाभिमानी होते. आणि 30 एप्रिल 1950ला सेकंड वर्ल्ड वॉर स्टॉप झालं. हिरोशिमा नागासाकीवर अमेरिकेने बॉम्ब टाकलं जापानचं, आणि स्टॉप झालं. आणि हा हिटलर ऑस्ट्रेलियात पैदा झाला 1889 पहिल्या वारमध्ये. नंतर तो गेला जर्मनीत. त्याने तेच म्हटलं, 2 करोड नोकऱ्या देईल मी, चला रे गंगेचं पाणी प्यायला, हिंदू खतरे में है, नंगा साधू का संविधान के लिए मर मिटेंगे, तुमच्या मायबापेक्षा दगड मोठा. आणि त्याने हरामखोर हा हिटलरनी तिथलं प्रेसिडेंटला डिजॉल्व केलं, ज्युडिशनरीला. यांच्यासुद्धा तेच प्लॅनिंग आहे, ओळखा दादांनो. आणि यांनी सेकंड वर्ल्ड वॉर ढकललं आणि ते स्टॉप झालं. स्वतः कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला दिलं आणि गोळीगावर मला पश्चाताप करून. आज 80 वर्ष झाले. त्या हिरोशिमामध्ये हँडिकॅप्ट पोरं होतात दादांनो, आणि अन्नसुद्धा होत नाही. 30 एप्रिल 1945ला स्टॉप झालं. त्यानंतर हा वैश्याचा पोरग गांधीजी, इंग्रज म्हटले चले जाएंगे, आणि हा श्यामाप्रकाश मुखर्जी, हे सगळे काँग्रेसचे RSSचे गांडू लोक, यहुदीच्या औलादी म्हणतो भाडव्यांना. तुम्हाला तुमच्या बापाचा देश होय का रे? अरे मरेंगे अभी, हमारे साथ वर्ड है. अजूनही सांगतो, माफी मंगा, चुपचाप 10% लोक घरी बसा, अब नहीं छोडेंगे. एकटा भाऊ आहे बाळासाहेब आंबेडकर, नेपाल करेंगे. सत्य करा चॅलेंज, मी पुण्यात आहो. हरामखोरांनो शरम नाही वाटत थोडीशी? अरे काही लिमिट असते ना कोणत्या गोष्टीची. 200 फॅमिली आमच्यावर राज करणार, किती अन्याय अत्याचार करताय सांगतो एक एक. आणि यांनी करार झालं, इंग्रजा म्हटलं चले जाऊ. बाबासाहेबांनी विरोध केलं, चर्चिलने सुद्धा विरोध केला होता. त्यांना माहीत होतं हे आम्हाला काही जगू देणार नाही. आणि यांनी 15 ऑगस्ट 47ला हा देशातला 90% दुश्मन, आर्य विदेशी ब्राह्मण, जगातला टेररिस्ट पंडित जवाहरलाल नेहरूला नॉमिनेट केलं प्रेसिडेंट. हा दुसरा टेररिस्ट जिना, हे यांना मुस्लिमांना बोलवलं 10व्या सदीमध्ये, जेव्हा संतांनी क्रांती केली 10व्या सदीनंतर. आणि यांचा हायब्रिड झालेला आहे. ते मानवतावादी होते. आणि हा जिना मोगलनं पंडित चावला, याच्या 2 पोरी वैश्याच्या गुजरातला दिल्या. याला पाकिस्तानचं प्रधानमंत्री केलं. कोण झालेत? इकडे आर्य विदेशी यहुदी, तिकडे आर्य विदेशी यहुदी. थोडेसे आहेत, हे जास्त नाही, 1% आहेत. हे काश्मीरमध्ये यांचं वास्तव्य. आणि हा या देशाचा दुश्मन पंडित जवाहरलालचा बापाचा बाप बघा, आजा बघा, गंगाधर नेहरू, मोतीलाल नेहरूचं कोण आहे ते? हे सगळे बलात्कारी, खुनी, अन्यात्याचारी, हरामखोर यहुदीचे औलाद आहे ते आर्य विदेशी बाप. आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य तिकडे मिळालं. त्यानंतर बघा यांना बॅरिस्टर पाहिजे होतं. तर हा दुश्मन 90% आरक्षणचा हा वैश्य गांधीजी यांनी म्हटलं की आम्हाला एक डॉक्टर द्या. काय म्हटलं इंग्रज? अरे तुमच्या देशामध्ये तर हिरा आहे, हिरा.
मग नेहरूजीला सांगितलं, नेहरूजींनी बाबासाहेबांना नॉमिनेट केलं संविधान पीठात. जोगेंदर मंडल अतिशूद्र, बघा किती अतिशूद्र कोण टॅलेंटेड आहे, त्यांनी रिजाईन केलं आणि आदिवासी हा मौर्यवंशी नागवंशी नमुशूद्र लोकांनी आणि मुसलमान लोकांनी तलवारी काढल्या. गरीब आमचे शूद्र अतिशूद्रातले गरीब लोक टर्न झाले मुसलमान आणि बाबासाहेबाला पाठवलं तिथं. दादांनो बाबासाहेबाला पाठवलं. या लोकांनी इतका विरोध केला आणि यांची क्रूरता बघा. त्यानंतर बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला संविधान बनवलं. या लोकांनी बाबासाहेब एवढे टॅलेंटेड मानवतावादी, बुद्धानंतर आमच्या महाराजांनी रक्तरंजी क्रांती केली. फुले शाहू आंबेडकर पेरियारनी एक मताचा अधिकार दिला. हे काय म्हणे, 8वा वर्ग पास, हां इन्कम टॅक्स. अरे बाबासाहेबांनी म्हटलं तर ना, हरामखोरानो यहुदीच्या अवलादोनं काळ्या टोपीवाल्यानं निंजाबाई मराठाला म्हणतो यहुदीच्या अवलादी, हरामखोर. मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई फुले शाहू आंबेडकरचे दुश्मन. कारण तुमचं रक्त आहे ना, जेव्हापासून म्हणून सुद्धा कधी कष्ट केलं का रे तुम्ही? गांडू लोकांनो, जित्या माणसाला मारतात. 3 वर्षाच्या पोरी पाहिजे महाराष्ट्रात बलात्कार खून करायला आणि बसल्यात 200 फॅमिली दलाली करत त्यांची ढोंगण चाटत. दादांनो बाबासाहेबाला एवढं मूर्ख समजले. बाबासाहेब म्हटले नाही, सगळ्यांना एका मताचा अधिकार दिलं. कशासाठी दिलं? हजारो वर्षापासून शिक्षण नाही. आता शिक्षण नाही तर तुमचा विचार करण्याची शक्ती येईल का? तुम्ही कुठं आहात? 50मध्ये कुठं आहात? सडला मांस खाणारा कावळा, त्याला तरी खाणं काय समजते? कुत्रा आणि मांजरपेक्षा खरं आहे का खोटं आहे? 90% समाधानो आणि पांढऱ्या टोपीवाल्यांच्या अवलादांनी 7 लाख पायात चपला यांनी आहुती दिली आहे. स्वातंत्र्य सैनिक, लक्षात ठेवा. त्यावेळेस सुद्धा स्वाभिमानी होते. आज अरे आज जगात नाही तेवढ्यांदा तर बोला. आणि दादांनो काय म्हटले, शिक्षण आणि रोजगार तुमचा अधिकार आहे. आणि स्वाभिमान शिकवलं शिवाजी महाराजांनी. तेव्हा बाबासाहेब म्हणतात जय शिवाजी जय भवानी आईला. आणि सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरायचं. आम्ही 100% लोकांनी टॅक्स भरायचा, 90% आम्ही टॅक्स भरतो, मेहनत करतो, बाजारात जातो. सर्व्हिस टॅक्सने हा देश चालतो. आणि 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. आणि यांची क्रूरता बघा. गांधीजींनी बाबासाहेबाचं नाव नॉमिनेट केलं म्हणून हा काँग्रेस, जनसंघ, RSSचा आतंकवादी, देशद्रोही, जगातली टेररिस्ट पार्टीचा RSSचा मेंबर नाथूराम गोडसे हा पुण्यात राहत होता. हिंदू मुस्लिम करायचं सुनता केलं आणि यांनी गांधीजीची हत्या 30 जानेवारी 48ला सकाळी सकाळी गोळी मारली. आणि हा वैश्य काय म्हणतो, हे राम कोण आहे रे राम? पुष्पशृंग बघा. आणि युधिष्ठिर. आणि 26 जानेवारी 1950 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. काय डेफिनेशन आहे? काय आहे डेफिनेशन? लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. आता ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार लोकच निवडून देतात ना दादा. कशासाठी? एकमताचा अधिकार. शिक्षण तुम्हाला कोणतं शिक्षण? सायन्स आणि मॅथच्या बेसिसवर. पोट भरायला नोकरी, स्वाभिमान. आणि आम्ही टॅक्स भरतो 90% लोक. तर हा देश कुणाचं? विचार करा. आज मोबाईल आलाय, कुठं ब्रह्मासर आणून दाखवा यांच्या घरात घुसून. आमचा एकटा भाऊ खाली आहे. काफी आहे यांना. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आता नाही सोडणार. नाही, निजाम्या मराठ्याच्या लोकांना हे देतो. मी राहतो पुण्यात. असल तुमच्यात हिंमत ना, केसाला धक्का लावा. गांडू म्हणतो आज तुम्हाला, गांडू मराठा म्हणतो. भडव्यांना तुम्हाला शिव्या देतो. आज 200 फॅमिली बसल्यात. तुम्ही काय मूर्ख समजता? करू शकता का राज्य? कोणी मिळवून दिली? कोणी रक्तरंजित क्रांती केली? दुश्मन आहात तुम्ही. सगळ्या मराठ्यांना म्हणतो जे लोक आमच्यावर अन्याय अत्याचार करतायत. आणि हे राजकारणी IAS ऑफिसर सांगा 50 पासून कोण झाले कॉर्पोरेट सेक्टरमध्ये? कोण बसले हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे जज? कोण शिकले होते? आर्य विदेशी ब्राह्मण कोण बसले आहेत?
कोण झाले हायकोर्टचे जज, कोण झाले पोलीस कमिशनर महाराष्ट्रातले, कोण झाले SDO, कोण झाले ज्युडिशरी, आणि सगळ्यात बदमाश प्रेस मीडिया या महाराष्ट्रातली हरामखोरानं कुठं ब्रह्माचा तुमच्या घरात ते घुसतो. ABP न्यूज, TV9, मट्टा पुढारी, आणि तुम्हाला सांगून ठेवतो भडव्या लोकांनो, हरामखोरांनो, टेररिस्ट प्रेस मीडिया कुठं आहे रे ब्रह्मा? आज विचारतो 21व्या सदीत. मी पुण्यात आहो, गांडू लोकांना तुम्हाला गांडू म्हणतो, भोसडी चाललो. आम्ही का मरायला झालो 90%? आज 21व्या सदीमध्ये मोबाईल आलं, बुद्ध जिद्द कुठं आहे ब्रह्मा? जगाच्या पाठीवर. तुम्ही का मूर्ख समजता का आम्हाला? आणि 26 जानेवारी 50 पासून लोकशाहीला सुरुवात झाली. हा बघा कूर, हा देशातला दुश्मन, 90%चा दुश्मन, हा आर्य विदेशी ब्राह्मण, मोगल आणि पंडितचा अवलाद, हा हे सगळे हरामखोर लोक, हे मोगल पंडितच्या अवलादी काश्मीरमधल्या. पहिली कुर्ता बघा, कन्हैया म्हणून गुजरातचा जज होता, अहमदी. कुठं होता? चेन्नईमध्ये, हायकोर्टचा जज. दुसरा जज झाला कन्हैया म्हणून, पहिला गुजरातचा. त्या बिचाराला तंग केलं, त्याचा बायोग्राफर लिहिलाय, त्याला अटक आलं. अरे मारलं असेल यांनी. दुसरी कुर्ता बघा, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळे होते गरीब मराठा OBCचे, मी नाव सांगितलं. यांनी कालेरकर आहे नेमलं, सगळ्यांनी मिळून. कालेरकरने रिपोर्ट दिलं, काय म्हणतो? हरामखोरा, आर्य विदेशी ब्राह्मण, टेररिस्ट, पहिला प्राईम मिनिस्टर. अरे तुमचा दम असेल ना बिचारा, भीती नाही पडली, सगळे टेररिस्ट लोक बसले आहेत. यांनी रिपोर्ट दिला कालेरकर साहेबांनी. काय म्हणतो? हरामखोरा, या देशाचा दुश्मन, जगातले टेररिस्ट हे आर्य विदेशी काळी टोपीवाल्यानेच बनवले. हे कालेरकर संडास साफ करेगा, देश साले रिजाईन. आणि बाबासाहेबांनी हिंदू कुळवल आमच्या आईसाठी बनवलं होतं. बघा दादांनो, बाबासाहेबांनी रिजाईन केलं, पुतळे जाळलेत बाबासाहेबाचे. किती कूर लोक आहेत, कुठं मिळाली आजादी? आणि 52 मध्ये बाबासाहेबांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज, जगानी, जगातला सगळ्यात विद्वान, जग चाललं बुद्धाच्या मार्गाने, शांती नंतर झाले जगातले आई जिजाऊ, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर. कोण आहे ते? शूद्र अतिशूद्र लोकांनी क्रांती केली. हे आहे टॅलेंटेड. आणि कोणी घेतला बदला? संभाजी महाराजचा. आता नाही सोडणार. आणि 7,22,000 पांढऱ्या टोपीवाल्यांनी. बाबासाहेब उभे झालेत मुंबईमधनं. हा हरामखोर यहुदीचे अवलाद हे बघा, टेररिस्ट. काँग्रेस जनसंघ RSS ना, आजची काँग्रेस अलायन्स RSS आणि BJP RSS बघा, दोन तुम्हाला मूर्ख बनवतात. आज कुठं मिळालं आजादी? बाबासाहेबाला काजोलकर म्हणून शेती होती, कोणी शिकला असेल, त्याला उभं केलं. आणि हा BJPचा नड्डा, आर्य विदेशी यहुदी अध्यक्ष, पार्लमेंटमध्ये म्हणतो 74,000 काही मतांनी बाबासाहेबांनी त्याला पाडलं, 14,000 पडले म्हणून. आता त्यानंतर बघा, खासदार आमदार झाले, त्यांचे PA कोण झालेत? विदर्भ मराठवाड्यातले जे काळी टोपीकून, भारतातले पूर्ण बघा, सगळ्या ठिकाणी काळे टोपीवाले होते आणि पांढरे टोपीवाले. यांच्याकडे पळतं, यांच्या घरात पूजापाठ. त्यावेळेस 3 करोड, आज 33 करोड झालेत. बलात्कारी, खुनी, जगातले टेररिस्ट. आणि हे क्षत्रिय, म्हणजे हे तर निजामीवर कधी कष्टच केलं नाही यांनी. ह्या प्रॉपर्ट्या पडल्यात. आज त्या शिंदेच्या प्रॉपर्ट्या, औंध गावातलं पटांगण त्याच्या नावाने आहे. सांगा. आणि याच महाराष्ट्रात 3 क्रांती झाल्यात. 54ला पाडलं मग. आणि 14 ऑक्टोबर 56ला यांचे कोण PA झालेत? काळे टोपी, हे आमदार खासदार तेच झालेत. यांच्या घरात माल मस्त, बायका, पूजापाठाच्या नावाने हे. आणि यांचा लंबाचा अँटीना आहे. 6ला पेरियारला म्हटलं होतं ना यांनी की अरे पेरियारच्या लंबा अँटीना किधर आहे? 1905ला गेला गंगेचं गुचं पाणी प्यायला. हां, बिचाऱ्याने गुष्ट्या पतळी खाल्ल्या. अरे ये पेरियार आहे, निडल और इसकी कोम. ये पेरियार की देण आहे. माझ्या देशातल्या लोकांना पेरियारची देण होय. निडलपासून मिसळणे इथपर्यंत आलो होते. हे का रे हरामखोर, जगातले टेररिस्ट. आणि 14 ऑक्टोबर 56ला दीक्षा घेतली. 54लाही पाडलं भंडाऱ्यावरून. आणि बाबासाहेब हे चाललं होतं सेशन. 5-6ला पहाटेला याची रखेल सविता कबीर. बघा, याने बाबासाहेबांची हत्या खून केला. हे डॉक्टर विलास खरात सरने 3 दिवसापासून 6 जणीला प्रूव्ह करून सांगतात, सिद्ध करून. बघा किती क्रूर होता. आणि दुसरी क्रूरता बघा, या महाराष्ट्राचा सत्यानाश करणारा हा उमरखेडला राहणारा शंकरराव चव्हाण, हा तेली कुणबीचा गुंडा, हा OBC समाजाचा टेररिस्ट.
हा 48चा LLB आणि हा बेंगलोरमध्ये जो बलात्कारी खुनी बावा आता बुंडरेल बालवाला जो अटल बिहारीच्या याच्यात गांडी ढुंगणातनं 100 ग्रामची चैन हाकतो तिथनं तोंडातनं 100 अटल बिहारीच्या समोर आणि त्यावेळेस त्याच्या काळात गणपती दूध पित होता. हा असे हे गुंडे मवाली तयार झाले याच्या पोरांनी मिळून. मला सांगा कुठं होता रे मराठवाडा? हैदराबादमध्ये केली होती का मागणी? कारण यांना गधे घोडे पाहिजे होते. इकडे तर क्रांती झाली होती कोल्हापूरपासून. खबरदार, शिवाजीचं नाव जर चेंज केलं तर 11 वर्षापर्यंत पुण्यामध्ये शिवाजी माझ्या पुतळ्याने बसवला दुश्मन. अरे ज्योतिराव फुलांनी इतिहास लिहिला, बोला अजूनही, आता नाही सोडणार. तुम्ही या त्यांच्यासोबत. पूर्ण भारतात क्रांती झालेली आता. आणि आताही म्हणतो भलाई यांची 10% लोकांनी या 3% आताही सांगतो हे बैमानी बंद केला आणि 3%तले लोकांना. आणि हे निजामी मराठीचे लोक जेवढे आहेत कोकाटे, बनबरे, प्रवीण गायकवाड, हा खेडेकर, जाधव, नामदेवराव तुमच्या अवलादीची आहे. या सगळ्यांनी म्हणून आपण या महाराष्ट्रात एवढा श्रीमंत आहे दादांनो. आणि जगातला जेवढा अन्याय त्याच्यावर तिथं होत आहे. कारण हा 10 स्टेटला पालू शकतो एवढा श्रीमंत आहे. ही संतांची, राजे महाराजांची न फुले शाहू आंबेडकरची देण आहे. त्यानंतर बघा त्याला ॲड केलं आणि या बाप पोराने मिळून त्याला जनावरापेक्षा खाली आणलेलं आहे. बघा 1 लाख पोरी गायब आहेत बलात्कार खून करून. कुत्र्यासारखं मारलं त्या सोमवंशला, बीड परभणी चव्हाणला मारलं. आज ती मुंडे नावाची फलटणची पोरगी OBCची राजे महाराजे, खासदार, आमदार, पोलीस कमिशनर सगळ्यांनी तिच्यावर बलात्कार केलं आणि तिने लिहून ठेवला नो इन्क्वायरी. झाली पहिली. दुसरी कुता 1 मे 1960ला विदर्भ हा आदिवासी बहुल एरिया. आणि दादांनो बघा विदर्भातलं सगळे आदिवासी, आम्ही बस्तरमधले आदिवासी, आमच्या बायका पुराण माणसाला पहाडावरून फेकलं, आम्ही पळत आलो आहे तिथं. आमच्या घराच्या बाजूला मुसलमान राहतो दिवाला लागून. ते हातमाग विणणारे बिचारे गरीब आमचे शूद्र अतिशय लोक त्यांच्यापासून मागठा शिकलं. त्यानंतर तेली कुणबी कलार गरीब लोक बिचारे एवढे स्वाभिमानी, अरे मजुरी नाही मिळाली तर पाणी पिऊन उपाशी झोपतात. माझ्या घराजवळ असे आम्ही गरीब गुदी लोक विदर्भात राहतात. विदर्भ हा भारतातला सगळ्यात कुत्री म्हणजे त्याला म्हणतो नैसर्गिक देण आहे. बघा गोंदियापासून MP बाउंड्रीपासून तर हैदराबाद म्हणजे आंध्र प्रदेश बाउंड्रीपर्यंत काळा सोना, पॉवर स्टेशन, जंगल. आणि यांनी सेंटर प्लेस आहे म्हणून ह्या आतंकवादी देशद्रोही काँग्रेस जनसंघ RSSचे MP MLA लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी आतंकवादीचं ऑफिस काढलं RSS. आणि हे एवढे जगातले टेररिस्ट हे 52 वर्षापर्यंत नॅशनल फ्लॅग नाही केलं, फॉलो दिलं नाही. आणि आतंकवादी संघटन काढून यांच्या MP ऑफिस काढून पूर्ण भारतावर हे करत आहे. अजय तेज बसले आहेत. आणि दुसरी कुर्ता बघा 62मध्ये भारतातील सगळ्या आदिवासी जल जंगल जमीन हडप करण्यासाठी किती लोक शिकले होते रे. मी सांगतो तुम्हाला आणि व्याख्याही सांगतो काय आहे ते राजकारण. डोकं बघा 31च्या जनगणनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 47 जाती आहेत, 2 खासदार, 13 आमदार, आदिवासीच्या 70 जाती. डोकं बघा. 1-2 कास्ट यांनी गडचिरोली साईडची घेतली आदिवासीची, चंद्रपूर, गडचिरोली, भद्रावती साईडची. 1-2 कास्ट कोल्हापूर साईडची, 1-2 कास्ट सोलापूर साईड, 1-2 कास्ट खानदेश जळगाव का साईड, 2-3 कास्ट गुजरात बाउंड्री महाराष्ट्र बाउंड्रीची. झाला. आणि हे यांची काही चूक नाही. पुण्या डिस्ट्रिक्टमध्ये आंबेगावमध्ये राहणारा मधुकर पिचड हे 2 खासदार, 13 आमदार, 14 जातीचे असे सिलेक्ट केलं. आणि यांनी महादेव गोविंद गारे हा धिवर कोळी समाजाचा मधुकर पिचडचा नातेवाईक, याचा जन्म 1939, 22 वर्षाचा होता. 62मध्ये काय केलं यांनी बघा किती बैमान कोम आहे. हा हरामखोर मेला. भारतातले दुश्मन हे काळ्या टोपीवाल्यांचा हेड होता. हा हरामखोर गांधी फॅमिली 1 नंबरची या देशाची दुश्मन आहे. आणि यांनी आदिवासी संशोधन केंद्र काढलं. त्या महादेव गोविंद गारेला डायरेक्टर केलं. आणि यांचे जे 14 जातींना म्हणतात
13 आमदार, तुमच्या जेवण ब्रह्मा झोपला होता, तुम्ही खरे आदिवासी. आता यांना काय ज्ञान होतं? शिकलेच नाही तर सांगा ना, शिकले होते का? अरे 95-2025 काय आउटपुट आहे तुमच्या देशाचं? म्हणजे दुःखानं सांगावं लागते. विचार करा, तुमच्या पोराबाळांचं भविष्याचा विचार करा. इतके क्रूर लोक आहेत ते. मोठा व्हिडिओ ते ऐकत जा, मी रोज टाकतो. दादांनो, 85 करोड लोक 5 किलोने जगतात. ऐका रे हलबा समाजाच्या माणसांनो आणि 33 आदिवासी लोकांनो, ऐका. शिकले लोकांनो, तुम्हाला पद पाहिजे भाडव्यांनो. संविधानाचे देशद्रोही लोक तुम्हाला जेलमध्ये टाकून तुमच्या प्रॉपर्ट्या लुटणार आहेत. काय केलं आहे रे तुम्ही? बाबासाहेब नसते तर तुमच्या अंगावर पॅन्ट आणि शर्ट असतं का रे? आमच्या आया बहिणीच्या याच्यावर कपडे तरी राहिले असते का? आज किती अन्याचं यात महाराष्ट्रात बघा. 85 किलो 5 किलोने, 371 ठिकाणी फ्रॉड कोरोनामध्ये. बघा मजा बघा. कोरोना कोणी आणलं? मुसलमानांनी. शेतीचं बिल आणलं, 900 लोक मेले, खिळे गाडले. हा हरामखोर गांधी फॅमिलीतल्या औलाद आहे सोनिया गांधी, आणि हा गिरगिटचा औलाद. कधी विचार केलं का? त्यानंतर तुमच्या कोरोना आल्यानंतर 5,000चे इंजेक्शन 1-1 लाखाला विकलं. हे यहुदीच्या औलाद बसल्या आहेत महाराष्ट्रामध्ये डॉक्टर. एक पोरगी मरते पश्चिम बंगालची, तिचा निषेध करतात, आणि फलटणला एवढं अन्य अत्याचार गेलं. हे यहुदीच्या औलादी आर्य विदेशी लोक किती क्रूर आहेत. आणि भावाचा, आमच्या भूषण गवईच्या भावावर संविधान फेकलं. हे महाराष्ट्रातली हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जज. बघा ही आरती साठे प्रवक्ता. काय रे जरांगे पाटील, तुझ्या लोकांवर तुला हाकलणारे या आरती साठे हायकोर्टचे जजने ऑर्डर दिला आहे ना. उघडणं डोळे गरीब मराठ्यांनो. आणि गंगेमध्ये जिथं चरस गांजा पिऊन हाकतात मुततात, तिथं आज 60 करोड लोक गंगेचा गूचं पाणी प्यायला जातात. कोण? नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर, श्याम मानव, 131 खासदार, हे आमदार SC STचे OBCचे. त्यानंतर हे आंबेडकर नामावर बसणारे, हां, आणि हे चालले नोकरीवाले. यांच्या नशिबाने झालं आहे ब्रह्माच्या तोंडातनं आजी जन्मापासून तर मृत्यूपर्यंत गुलाम तुम्ही. ही आजचा आउटपुट आहे बघा. आणि 62 यांनी त्याला डायरेक्टर केलं आदिवासी संशोधन केंद्र, आणि यांना दिली आश्रमशाळा. आणि पुस्तक लिहिलं कोणी? हे आर्य विदेशी ब्राह्मण जोशी कुलकर्णी, खरे आदिवासी किती शिकले होते दादांनो. काय रे डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, हिस्ट्रीचे तर सगळे बलात्कारी खुनीच आहेत. चॅलेंज आहे माझं, तुम्ही बलात्कारी खुनी आहे. मराठी महाराष्ट्र साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ, आणि हे यांनाही म्हणतो मराठा सेवा साहेब, कोकाटे, बनबरे, खेडेकर, त्याची बायको आमदार रिटायर BJPची, इंजिनियर पुरुषोत्तम खेडेकर, हा प्रवीण गायकवाडने 10 परिषद कॅन्सल. हा वामन मेश्राम, या देशाचा दुश्मन. हा हरामखोर. पूर्ण इलेक्शन होत आहे, फ्रॉड. तू गेला होता सुप्रीम कोर्टात, मेलाच का? आणि आदिवासीचा सगळं सत्यानाश करणारा 14 जातीचे अखिल भारतीय आदिवासी संघटक, असे खूप लोक बसलेले आहेत दादा. आणि राजकारण म्हणजे बघा कोण बसले आहेत. जगातल्या खादी सगळ्यांचं बघा, खादी जो चड्डी नाही घालणार, जगातला टेररिस्ट, बलात्कारी, खुनी, आतंकवादी, हे काळे टोपीवाले, हे कोल्हापूरपासून तर नाशिकमध्ये निजामी, मराठे, क्षत्रिय, या देशाचे 90% दुश्मन. कधी कष्टच केलं नाही. बरोबर आहे. तो झाला डिस्ट्रिक्टचा गुंडा मवाली खासदार, डिस्ट्रिक्टचा गुंडा मवाली बलात्कारी खुनी, मुंबई पुन्हा कॉर्पोरेटचा मेंबर, तहसीलच्या गुंडा मवाली बलात्कारी. चल घ्या उदाहरण म्हणून नाना पडोळे, ज्याने खायलांचे घाम आणलं, BJPचा खासदार. बघा डोळ्यासमोर जे दिसतंय ते सांगतो. करा चॅलेंज भाडव्यांनो, देशद्रोही, जगातल्या टेररिस्ट लोकांनो, काळ्या टोपीवाल्यांनो, आणि समाजातल्या काळ्या टोपीवाल्या बलात्कारी खुनी लोकांनो. आता समाजाने जागृत झाला, यांना सोडायचं नाही. माझा भाऊ असेल ते त्याचा. काँग्रेस, RSS जनसन, म्हणजे इंडिया अलायन्स, RSS काँग्रेस, आणि एकीकडे BJP RSS. कोण आहेत रे जगामध्ये अन्याय? यांच्या बॉयकॉट करायचं. आणि आमदार टेररिस्ट, नगर परिषद मेंबर टेररिस्ट, आणि संध्याकाळ झाली दारू पिली खेड्यात जातात गोरगरिबाच्या पूर्ण बलात्कार करणं. सांगा असं अन्याय अत्याचार ही का लोकशाही होय का? कोण बसले आहेत? कोण बसले आहेत? आणि 64ला मरण पावला दुश्मन. आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी 18 वर्ष केलं माझ्याकडे.
कोण होय मंडल कमिशनला विरोध करणारे 77मध्ये? कोण होय हा शरद पवार? महाराष्ट्रामध्ये 78मध्ये संपलेली होती हे मंडल कमिशनमुळे. यांनी पुरोगामी लोकशाही आघाडी कोणी केली? हा निजामी मराठाचा अवलाद कोण होता? नितीन गडकरी. जनसंघ RSS पुरोगामी लोकशाही हा हेड. 80मध्ये इंदिरा गांधी परत निवडून आली. 75ला इमर्जन्सी आणि माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये आहे, मी शॉर्ट घेतो आता तुम्हाला समजण्यासाठी. 80मध्ये इंदिरा गांधी निवडून आली. 80मध्ये जनसंघ RSSची BJP झाली. आणि 77मध्ये जेव्हा गव्हर्नमेंट आली, कोण होते साऊथचे? नाव सांगतो फक्त. 77मध्ये ब्राह्मण हा मोरारजी देसाई झाला. शरद यादव, कर्पुरी ठाकूर, लल्लन सिंग यादव नॉर्थचा पेरिया, त्याला गोळीनं मारलं. चरणसिंग चंद्रशेखर, शरद यादव, रामविलास पासवान आणि हा आपला लालू प्रसाद यादव, कांशीरामजी. आणि या लोकांनी, मुलायमसिंग यादवनी, जयप्रकाश बिगुल फुकलन यांची गव्हर्नमेंट आली 77मध्ये. आणि 75ला इमर्जन्सी लावून सगळ्यांना जेलमध्ये टाकलं आहे, अटल बिहारीपासून सगळ्यांना. हा हरामखोर आतंकवादी संघटनचा हेड बाळासाहेब देवळसनी इंदिरा गांधीच्या पाया पडले. ते ऐकत नाही होती. आणि या भाडव्यांनी, हरामखोर लोकांनी, हा नरसिंगराव जेव्हा झाला, हा आतंकवादी देशद्रोही 91 यांनी सगळ्यांना 20-20 हजार रुपये दिले. खोट्या, हा रामटे कुंभरून निवडून आला तर खोट्या लोकांना सांगा. आणि मंडल कमिशन लागू केलं त्यांनी 78मध्ये. हे सगळे लोक मिनिस्टर होते. यांनी एवढा नंगानाच केला दादांनो. या आतंकवादी संघटनचा लोकांनी, यांनी पॅन्टमध्ये संडास केली, पुढे लघवी केली. आणि यांनी मंडल कमिशनला बदनाम करण्यासाठी SC ST केली. ये आमच्या गरीब SC ST OBCच्या पोरांना पेट्रोल जाळलं आणि हरामखोर मीडिया पूर्ण भारतामध्ये नंगानाच केलं. सांगा किती कूर आहेत. आणि 80मध्ये इंदिरा गांधी झाली. जनसंघ RSSची BJP फुल झाला आहे. 81मध्ये जनगांधी. बघा रे आदिवासीच्या लोकांना आणि OBCच्या लोकांना खरं आहे खोटं आहे. आम्ही निघालो 1,10,00,000. 14 जातीचे 13 आमदाराचे 26 आमदार, 4 खासदार. बघा मजा बघा. 6,000 करोडचे घपला. स्टेटचे मिनिस्टर, सेंटरचे मिनिस्टर. आणि हरामखोरा वामन मेश्रामने अखिल भारतीय आदिवासी संघटन काढलं आहे 14 जातीचं. आणि याच्यासोबत याच्या समाजाचे दलाल. कोणते दलाल? खापर्डे साहेब काय म्हणायचा? SC समाजाचे लोक एवढे स्वार्थी आहेत की हे आपल्या आया, बहिणी, पोरींना वेश्या व्यवसायाला पाठवतील. कशासाठी? पैसे कमवायला. आणि खरं निघालं. याने अखिल भारतीय आदिवासी संघ काढून पूर्ण भारतातल्या आदिवासी 7 संघटनांवर याने अन्याय अत्याचार केला. आणि हा सुप्रीम कोर्टात गेला होता. आणि इथं फ्रॉड होटिंग होत आहे VVPATने, तोंडातनं आवाज नाही. आणि हा 78 पासून शरद पवार हा हिटलरचा अवलाद मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड सोबत यांनी लग्न केलं. आणि त्यांच्या याच्यावर हे सगळे मिळून गोर गरीब लोक 90% दुश्मन, गरीब मराठा, गरीब OBC, SC ST मायनॉरिटी लोकांचं दुश्मन. हे लोक एकत्र लोकांना मूर्ख बनवत आहेत. चंदा चोर, बॉम्बसेप सारखे कितीतरी संघटन आहेत. हे बघा शिवाजीच्या नावाने शिवधर्म, हे केशवराव ठाकरेचा अवलाद. हिंदू धर्म काढा ना श्रीकृष्ण आयोग. अरे शरम करा, शरम. बाळासाहेब ठाकरे म्हटले होते, का रे बामन कुठून पैदा झालास? का रे OBC, का रे मराठा? आणि तुम्ही बघा त्यांचे दुश्मन. हिंदू मुस्लिम करून लोकांच्या कत्ला काढा, बॉम्बे कांड. आणि त्यानंतर 81मध्ये बघा कसा अन्याय त्याचा होत आहे. EWS आरक्षण आलेलं आहे. ब्राह्मण क्षेत्रीय निजामे 10% आहे का रे लिगल? केली का रे OBCची जनगणना दादांनो? हां, अरे OBC वाले कोण होय दुश्मन तुमचे? आणि त्यानंतर इंदिरा गांधीला मारलं यांनी दादांनी. ती मंडल कमिशन लागू करणार होती. बघा यांचं डोकं बघा. अरे नेट आला म्हणून अभ्यास झाला आहे. कांशीरामच्या ऑफिसमध्ये पूर्ण अभ्यास केला. चॅलेंज आहे या पुण्यात राहून. डोकं बघा बैमानाचं कसं. इंदिरा गांधी मंडल कमिशन लागू करणार होती. आणि इंदिरा गांधीचं लेक्चर आहे, इस देश के उन्नति के लिए मेरा खून का एक एक बूंद काम में आएगा. सांगा तिला कसं माहीत होतं?
पोलादी होती. 5 जगातले देश म्हटले इंदिरा गांधीला 70मध्ये, मॅम न्यूक्लिअर पॉवर पे साईन केलं. भागवत साले गांडू. 71मध्ये बांगलादेशसाठी कराचीपासून घुसून गेली, अमेरिकेच्या 7 वेळा घाबरली नाही. आणि 74मध्ये बिचारीने न्यूक्लिअर टेस्ट केली, जगामध्ये भारताचा नंबर लावला न्यूक्लिअर पॉवर. ही होती इंदिरा गांधी. आणि बांगलादेश 71मध्ये जिंकून दिलं आणि 72मध्ये लाल ज्वारी झाली. आणि पेरियार मेल्यानंतर बघा या लोकांनी नंगा नाच केलं. पेरियारने 24मध्ये रिझाईन केलं काँग्रेसमधनं. 1889चा जन्म, 79चं. 1905मध्ये कुंभमेळ्याला गेलं. बघा याची हिस्ट्री सांगून देतो, थोडं लांब झालं तरी ऐका दादा. चला बघू काय गंगाजलचं चरच गाजा पण हाकणाऱ्याचं काय आहे तिथं. बिचाऱ्याला भूक लागली, गेला तिथं बसले होते सगळे. हेच कोण बसतात, आर्य विदेशी ब्राह्मण लंबा अँटिना घेऊन. त्याला म्हणतात परियार इधरा. तो अन्ना होता, शूद्र होता साऊथचा. इधरा तेरा एंटीना लंबा कहाँ है. और हम चिकने रहते साला 24/7 डिजिटाइजेशन में, हमारा तो लंबा टाइट रहता है. उष्टी पत्राळे फेकता. तिथून त्याने कुत्रे खा तिथून खाल्लं. 1924ला काँग्रेस आतंकवादी संघटन त्याच्यातून रिजाईन दिली. त्यांना कळायला लागलं जेव्हापासून बाबासाहेब त्या दिवशी ती बाबासाहेबासोबत होते. आणि महाभारतमध्ये बघा एकलव्य कोण होता रे, आदिवासी. अर्जुन कोण होता, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ. या दुर्योधनने त्याचा अंगुठा कापलं. आणि महाभारतात कोणाला पावर आहे, कृष्णाला. 3 वर्षाच्या पोरीपासून याच्यापासून. क्या रे अखिलेश यादव, तेरे बाप ने मैयत उठाया ना फुलन देवी की, तू गांडू. गरीब यादव लोगों, गरीब ओबीसी के लोगों, गरीब मराठा लोगों, यादव लोगों निकलो अभी, ये गंगा का पाणी पी के आहे. आणि त्यानंतर चरस गांजा पिऊन गंगेमध्ये हाकतात मुताराने सीतेला लवकुश पैदा केला. बरोबर आहे. आणि हा हरामखोर पुष्पशृंग रामने अग्निपरीक्षा घेतली. आणि भरत आणि त्याच्यासोबत लक्ष्मण, म्हणजे आमच्या आईबाईंनी भोग करायला. राम सीता लक्ष्मणची मूर्ती घेऊन गेला चेन्नईला, चपलेची माळा टाकली आणि काय सांगितलं, नाक सापचाव देखत काटो साले को आर्य बब्बन को. दादांनो 85%ला 69 आरक्षण दिलं आणि सूची 9मध्ये टाकला. हा होता पेरियार रामास्वामी. निडलपासून तर मिसाईलपर्यंत. ऐकून घ्या. APJ अब्दुल कलाम कोण आहे, अरे मुसलमान होता, अतिशूद्र, गरीब, 5 फूटचा नव्हता. आर्मीमध्ये सर्व्हिस केली. इस्रोचा प्रेसिडेंट ऑफ इंडिया 2दा. आणि जगातले 19 ऑगस्ट 2020ला जगातले सायंटिस्ट ऑर्गनायझेशन, जगातली मिसाईल मॅन म्हणून दिलं त्यांना. दुसरे APJ अब्दुल कलाम झाले. त्यानंतर आमचे हे प्रेसिडेंट KR नारायणन. बाबासाहेब शूद्र, अतिशूद्र. बाबासाहेब इंग्लंडमधनं PhD घेणार आहे, दुसरे DOWची. यांनी पहिला चीफ जस्टिस केला SCचा. बिचाऱ्याला ADCPमध्ये बदनाम केलं. त्यानंतर 2 व्यक्ती पैदा झालेल्या आहेत. एक नागपूरमध्ये शूद्र तेली कुणबी समाजाचा डॉक्टर मामा देशमुख. 1934-35चा जन्म आहे. त्याची मयत काढली 1969ला जिवंतपणी. आणि काय म्हटले, कोण आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, जनसंघ, RSSचे MP हिटलरपेक्षा 400% लोकांनी. ओ मामा देशमुख साहब, तुम्हारी मयत निकाले, बंद करो तुम्हारा दिखा. बोले तुम्हारा प्रकाश है. गांडू वाईट कटे भागवत साले. दादांनो कांशीरामजीचा जन्म 34चं. त्यांच्या स्टेजवर 50 वर्षापर्यंत राहिला, कुठल्या स्टेजवर नाही गेला. हे आतंकवादी देशद्रोही म्हणतो. हे महाराष्ट्र मराठा सेवा संघ चॅलेंज आहे माझं. महाराष्ट्र साहित्यिक संघ, विदर्भ साहित्यिक संघांना चॅलेंज. कधी त्याला बोलवलं नाही. बिचाऱ्याने 50 वर्षापर्यंत 10 लाख पुस्तक विकले आणि कांशीरामसोबत राहिला. कांशीराम 74चं. हे आपलं 34चं 1900. कोण होता, अतिशूद्र, पश्चिम बंगाल आपलं यातलं पंजाबचं. R&Dमध्ये होता, सायंटिस्ट होता. आंबेडकर जयंतीला भांडण झालं, बिचाराने रिजाईन दिलं, सस्पेंड केलं त्याला.
सायकल काढली, नारा लावला, तिलक तलवार तराजू, मारो सालों को जूते 4 85 भागा मारा. कपडे येऊन धुवायचा. त्यानंतर पूर्ण भारतात सायकलने प्रवास केला आणि दादानो दिल्लीत गेला. थंडी लागत होती, त्याच्याकडे 2-4 रुपये होते. तू काय म्हणतो जुने बाजारात, कांशीराम जी इतने में नहीं मिलेगा, ठंडी लग रही, जाओ ज्या मुर्दा जलाते तिथले कपडे घातले. कधी बँक अकाउंट ओपन नाही केलं. अशा बिचाराच्या बहिणीला ना भावाला नाही मिळू दिलं. आणि सांगा कधी बँक अकाउंट नाही. आणि आज काय नारा आहे, हाती चलेगा, बम्मन क्षत्रिय पुंगी बजाएगा. त्यांनी वाचलं होतं बाबासाहेब पुस्तक. बाबासाहेबाचं सेंटेन्स आहे, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पापी है, 100 दिन भेड़ बकरे के समान, 1 दिन शेर के समान. आणि काय म्हटलं, ऐसा भी समय आ सकता है आपको लाठी गोली भी खाना पड़ सकता है. बाबासाहेबांनी म्हटलं भेड बकऱ्यापेक्षा निघा, आणि भीमा कोरेगाव करून दाखवलेला आहे, लक्षात ठेवा. आणि अशा कांशीरामला जेव्हा भेटायला जायचे, क्या नारा गेटपर्यंत सोडायचे. आणि दुसरे महाराष्ट्रातले PB सावंत साहेब, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, कांशीरामने मारला आशुतोषला. काय म्हटले होते PB सावंत साहेब, कांशीरामची डरना नाही आहे. आणि त्यांनी लिहून ठेवलेलं आहे जजमेंटमध्ये. माझा भाऊ सांगतो, BJ कोळसे पाटील, 84 हायकोर्टचे जज, ह्या 2 टेररिस्ट लोकांना, मोदी आणि शहाला, कधी पॉलिटिक्समध्ये येऊ नका देऊ. सांगा दादांनी. त्यानंतर झालं यांची कुर्ता बघा. आता कांशीरामजीला गेले. आता कसं गेलं, काय गेलं ते तुम्ही विचार करा. काय कांशीरामच्या नारा. इंदिरा गांधीला कसं मारलं सांगतो. इंदिरा गांधी मंडल कमिशन लागू करणार होती. काय केलं याने, RK धवन. आणि इंदिरा गांधीला माहीत होतं हत्या करणार आहे, पण आज दशा ही आहे. याने RB चीफ अरुण वैद्य, पुण्यातलाच, बघा मजा बघा, भिंद्रनवालेला अमृतसरच्या गोल्ड टेम्पलमध्ये घुसवलं, तिथं गोळीबार केला. आणि सगळ्यात जास्त आरक्षणचं तमाशा आणि लोकांनी आहुती दिली आहे गुजरातमध्ये, तिथंच. आणि हा रिझर्वेशनचा विरोधी कोण हो या गांधीजी. अरे बाबासाहेबाला म्हणायचं सबको दे रे, बसला ना, अरे बसला ना येरवडा जेलमध्ये, का खोटा इतिहास आहे का. दुश्मन. अरे यांची मजबुरी होती बाबासाहेबला नॉमिनेट करणं. जगातला टॅलेंटेड आहे आणि तुम्ही काय सांगता गांधीजी गांधीजी. अरे हा दुश्मन. काँग्रेसमधले सगळे दुश्मन आहेत. कोण आहे RSS जनसंघ वैश्य, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य होता ना. हा मूर्ख बनवता का लोकांना. गांधीजी गांधीजी गांधीजी. हरामखोरांनो, हरामाचा पैसा खायची सवय झाली आहे. अरे बाबासाहेबचं संविधान महत्त्वाचं आहे. एवढं टॅलेंटेड आहे. आज काय काय चाललं आहे, OBC गरीब लोकांनो, हे काळी टोपीवाले आणि हे निजामी मर्यादावर उठा. आणि इंदिराजीला मारायसाठी मंडल कमिशन मेन आहे, लक्षात ठेवा. 76 मध्ये धर्मनिरपेक्ष आणि जातीवाद इंदिरा गांधींनी केलं. आता विरोध करत होते. आणि त्या इंदिरा गांधीची तो RK धवन आर्य याने 2 सरदारची हत्या केली बघा. आणि आमचे भाऊ जे आहेत पंजाबी लोकांना खलिस्तानी म्हणतात, देशासाठी खून बहाले. आणि हे काँग्रेस RSS, BJP RSS आणि यांची बलात्कारी खुनी संघटना BMS 100 शाखा, शिकलेले लोक आणि AIDFचे शिकलेल्या लोकांनी आमच्या शीख भावांचं नरसंहार केलं, त्यांना जिवंत जाळलं. आणि शीख हिंदू म्हणजे आमचे गरीब लोक. अरे आज ही दशा आहे तर काय दशा होती तेव्हा. आणि हजारो लाखो लोकांच्या कत्ल केलं आणि कोणी माफी मागितलं रे 5 लाख ते कोण होय. बस हा तुमचा डेव्हलपमेंट. त्यानंतर पूर्ण बेईमानी झाली आहे 2025 मध्ये बघा. ऐका आता. 84 मध्ये राजीव गांधी झालं. आता डिटेलमध्ये सांगतो. हा 84 मध्ये सिंपल 365 याला नेलं अयोध्येला. अयोध्येला रामचा दरवाजा उघडला. अयोध्येमध्ये मूर्ती ठेवली. हिंदू मुस्लिम दंगा करून सगळ्यांना लाखो करोड कत्ल केली. कोण होय. 85 मध्ये आतंकवादी देशद्रोही अटल बिहारी वाजपेयी. कोण आहे. BJP RSS. कोण आहे. मनू सिंघवी, काँग्रेस RSS. जिता आहे.
आणि कम्युनिस्ट कोण आहे? प्रकाश कारत. यांनी EVMचा प्रस्ताव आणला आणि राजीव गांधीने पास केलं आणि त्यांनी रिझर्वेशनचं बिल फाडलं लालू प्रसाद या शब्द फाडण्यासाठी. 89 मध्ये हा म्हणतो 1 रुपया टॅक्स 10 पैसे खातात, 90 पैसे खर्च करतात, 10 पैसे 90 पैसे खातात. कांशीरामजीने BSPची स्थापना केली. आणि अटल बिहारी म्हणतो कांशीरामजी माझा एका पायाचं काटा आहे आणि दुसरा मुलायमसिंग यादव. 89ला VP सिंग झाले. काय केलं VP सिंगने? मंडल कमिशन लागू केलं. झालं यांचं डोकं तापलं. घेतलं BJPने फुलवाल्यांनी सपोर्ट. मग झाला चंद्रशेखर चरण सिंग आणि हरामखोरा कपिल सिब्बलने अर्जुन सिंगला काढलं. आणि दादांनो सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आर्य विदेशी जगातल्या टेरिस्ट लोकांनी बसवलं. तेच तर बसले आहेत. कोण होय रे लिहिणारा? तुकाराम महाराज पुष्प विमानाने गेले. कोण होय हेगडेवाद लिहिणारा? संभाजी महाराज व्यभिचारी होते. शूद्र राजा होता म्हणून गंगाभट मेला. अरे कोण इतिहास लिहित आहे? तुम्हाला PhD कोण देत आहे? उघडा ना डोळे. चॅलेंज आहे ना अख्ख्या महाराष्ट्राला. बोलवा ना. गांडू लोकांनो, बेशरम लोकांनो, शरम नाही वाटत तुम्हाला? अरे कोणाच्या बापाचे झाले आहेत का? आहे का यांचा इतिहास? एकटा भाऊ कापी आहे बाळासाहेब आंबेडकर सोडणार नाही. करा चॅलेंज. हरामखोरांना सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जज, महाराष्ट्राचे पोलीस कमिशनर, SDO या 8 जज आणि सगळ्यांना चॅलेंज आहे. राजकारणी लोकांपासून सगळ्यांना. हाय काकाजीचा पोरगाव आहे हा. कोणीला बृहदत्तच्या भावाची बुद्धविहार आहे तिथं. उमरेडमध्ये राहतो आणि मला सगळे ओळखतात. लक्षात ठेवा. कांशीरामच्या ऑफिसवर रिटायर झालेला आहे. आणि दादांनो त्यानंतर बघा हा चिदंबरम, हा प्रणब मुखर्जी आर्य विदेशी हिटलरचा अवलाद प्रेसिडेंट, आणि हा कपिल सिब्बलने कायदा PMLचा कायदा आणला. आणि 91मध्ये जेव्हा होतं तेव्हा राजीव गांधीची यांनी हत्या केली तमिलच्या नावाने. काल बदनाम कोणाला? पेरियार रामास्वामी. DMKला. अरे DMK तो है इसलिए DMKची देण आहे हे मिसाईल मॅन पेरियार रामास्वामी करुणानिधीची की तुमचं डेव्हलपमेंट झालं. यांनी केलं आहे का? हरामखोरा लोकांनी. आणि आमची आई इंदिरा गांधी किती विरोध केला तिचा. हां इंडिकेट सिंडिकेट खरं आहे का खोटं आहे? अरे नॅशनल हलाडने बाबू जगदापुराला बदनाम केलं. कुठं आहे तर तुम्ही? आंबेडकर नावाचे दलाल. काय इतिहास वाचलाय रे तुम्ही? दलाली करणारे. अरे हे जगातले टेरिस्ट आहे गांधी फॅमिली. तोंडावर म्हणतो 1% खोटं असेल तर. तुम्हाला मूर्ख खबर होत आहे कोण होता रे? कोण आहे आज? त्यानंतर बघा हा नरसिंगराव बदनाम केलं तमिलच्या नावाने. आणि दादांनो याला बहुमत नव्हतं. कोण हो या? UPA गव्हर्नमेंट. यांनी गेट करार केलं आणि जगाला विकून टाकलं भारताला. जल जंगल जमीन शेती अंडरटेकिंगचं ऑफिसनं गव्हर्नमेंट ऑफिसला प्रायव्हेटायझेशन केलं. बघा होय का टेररिस्ट? कोण आहे? काँग्रेस. 92मध्ये OBC लोकांना क्रिमिनल लावलं. लालू प्रसाद यादव एकटा लढला. कोण होय रे हे? अरे काँग्रेस RSS कोण होय? कालेकरांचा दुश्मन कोण होय? 93ला शुभूषण टाकलं. 94ला आनंद मार्गसाठी काश्मीरमध्ये टेररिस्टसाठी एक प्लेन भरून हत्यार आणला आहे. 94ला नागपूरमध्ये कुत्र्या बकऱ्यासारखं नोव्हेंबर 94ला आदिवासी 114 लोकांना मारलं दंगा करून. हे टेररिस्ट लोकांनी बावाजी लोकांच्या अवतारामध्ये येऊन मेले का रे? सत्य आहे का? सत्य आहे रे हे. हां आणि 96ला झाला अटल बिहारी वाजपेयी, त्याला एका मताने पाडणारा कांशीराम. आणि आज हां मानसिक गुलामगिरी. कांशीराम, ये बामसाहेब, ये बाबासाहेब, ये शिवाजी महाराज, ये जिजाऊ, ये अहिल्याबाई होळकर, सगळ्या दुकानदाऱ्या काढलेल्या आहेत. भाड खायचं पैसा हरामाचं. उघडा डोळे. 96ला देवगौडाला सपोर्ट केलं. सीताराम केसरी OBC त्याची धोती सोडली. देवगौडाला सपोर्ट केलं. 97ला इंद्रकुमार गुजराल. आणि 99पासून अटल बिहारी वाजपेयी. आणि तुमचं पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे. बघा सांगतो परत. 99मध्ये तुम्ही TV मध्ये होतं. काही लोकांकडे आलं TV 90मध्ये आणि काही लोकांकडे टॉक टाईम करायचं आहे. श्रीमंत लोक. आज 2025 त्यावेळेस काय असेल? 25 वर्ष. दिमाग बघा यांचं. ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. त्यावेळेस हार्ड कॉपी यायचे बिचारे हात जोडा. दादांनो सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत इलेक्शन 10 तास. ऐकून घ्या. आम्ही जात होतो. बाहेर बसायचे एजंट. हे दादा माझे बघ. बबन तुकाराम पाटील 510 नंबर. मग तो म्हणायचा जा पोलिंग बूथ आपलं. आजही तीच प्रोसिजर आहे.
अरे टाईम तरी होते का तेवढं? म्हणून तर मरकटवाला मिलिटरी लावले. ऐका ना, उघडा ना डोळे, कुठं तुमचं स्वातंत्र्य आहे ते आणि कधी स्वातंत्र्य नाही. तिथं गेला तो चेक करायचा लिस्ट. काही वेळ घेत होता? जा बाबा शाही लाव, आजही शाही लावते, काही वेळ लागतो. त्यानंतर ती म्हणायचे तो पुढचा निघाला की हे करा. व्होटिंगला जात होतो आम्ही, बरोबर आहे. आणि व्होटिंग मशीनच्या वावचरलेला एक मास झाल्यानंतर 1.5 मिनटं, तर किती व्होट व्हायला पाहिजे सांगा ना? 600 मिनटाचे 1.5 मिनटं पकडले तर 400 झाले, 500 होईल. 1 मिनटं 600, कोठून निघतात 1800? म्हणून तर मरकटवाडीला मिलिटरी लावली. 76 लाख मतं महाराष्ट्रात. बिहारमध्ये 7 करोड 42 लाख, 7 करोड 45 लाख आणि 2 करोड 35 लाख जास्त. 4मध्ये इलेक्शन झालं. UPAची गव्हर्नमेंट होती कोण? सोनिया गांधी. हा हरामखोर शरद पवार आणि तो आमच्या आदिवासीचा संगमा लोकसभा स्पीकर हे म्हणतात अरे ये तो विदेशी आहे. आणि विदेशी म्हणणारे देखलं सुषमा स्वराज, जेटली आणि परळीकर चहा प्याले, तिघांनाही कॅन्सर. आमचा आबा पाटील कॅन्सर नाही. हां, त्याच्यानंतर विलासराव देशमुख कॅन्सर नाही. 4मध्ये फ्रॉड कोण झाला? सरदार. GDP बडा रे, हे बदमाश प्रेस मीडिया. 9मध्ये फ्रॉड, GDP बडा. आणि 13 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्ट म्हणतो कोण गेला? आतंकवादी देशद्रोही सुब्रमण्यम स्वामी, आर्य विदेशी, याची पोरगी मोगलच्या ह्याच्यात. हा आतंकवादी टेररिस्ट अडवाणी. हा नरसिंगरावचे 7 पोरं, एक BJPमध्ये लक्ष्मण. बघ रे भागवत एखादी खाली असेल तर 3 पोरं पाहिजे तुला. आणि त्यानंतर हा वामन मिश्रा काय म्हटले? इट इज नॉट फेअर व्होटिंग मशीन. पूर्ण फ्रॉड इलेक्शन. कोण आले 14मध्ये? कोण आले? BJP RSS अलायन्स. हां, आणि पेगॅसस आला. विठ्ठलराव विखे पाटील कोण होती? लक्ष्मी शुक्ला आजी जिवंत आहे, कसे पेट पाळून ठेवले आहेत. आणि हा विठ्ठल पाटील शिवसेना BJPचा बाप होता, स्टेट मिनिस्टर, आणि पोरगा अपोजिशनचा लीडर रातोरात. आणि त्यानंतर 2018मध्ये बघा भीमा कोरेगाव कांड केलं, हजारो पोरांचं लाईफ बर्बाद. कोण? हा जगातला टेररिस्ट फडणवीस, फ्रॉड व्होटिंगने निवडून आलेला. शरद पवार निजामी मराठाचा अवलाद. हे नाही सुधारणार कधी. 500 रुपयाला कोरेगावमध्ये यांच्या खानदानला जमीन पाहिजे फुकटात. हे भिकार चोट माणसं 200-200 पेन्शन घेतात. हरामखोऱ्या. अटल बिहारी वाजपेयीने पेन्शन बंद केलं. यांना बघा 62 लाख रुपये का खानदान बारा, कमीत कमी 2-4 कोटी रुपये महिन्याचं. आमचे 90% लोक टॅक्स भरत होते. भिकार चोट यांचे खानदान कोण आहेत रे? काँग्रेस, जनसंघ, RSS. आणि बिचाऱ्यांनी तो विटनेसवाला शरद पवार, हा आतंकवादी, तो भिड्या मास्तर कुलकर्णी, आंबापासून पैदा करणारा रस, आणि हा मिलिंद एकबोट्या, आणि काय म्हणतात प्राईम मिनिस्टरचं खुनाचं, आणि आनंदराव तेलटुंबे, बाबासाहेब बहिणे PhD केले आहेत. तो जुबेर अजूनही आहे. किती लोकांचे जीव घेतलं. आणि 19मध्ये 371 ठिकाणी फ्रॉड व्हीव्हीपॅट लावून, तेही सांगतो. हां, कोणी आणलं कोरोना? मुसलमानांनी. हां, तो बिल आला, 900 लोक गेले का कधी? अरे हे फॅमिली दुश्मन फॅमिली आहे. तुम्हाला मूर्ख बनवत आहेत. एकीकडे काँग्रेस RSS, एकीकडे BJP RSS. कोण आहेत हे? आणि हे क्षत्रिय लोक आणि हे वैश्य लोक यांना आमच्या समाजात झाले आहेत हरामखोर, संविधानाचे देशद्रोही. या भाडव्यांना बायकांना पैसा पाहिजे. बघा माझ्या महाराष्ट्रात माझा मामा नाव घेतो आज, धनंजय धार्मे कमिशनर होता. हा किटारीचा, याची बहीण माझ्या घरी दिला आहे सारखंच्या इथं. हा रिटायर झालेला आहे. हे ED CBI याच्यावर याला अध्यक्ष केलं आहे. आणि जेवढे माझ्या समाजात झाले आहेत मोठे मोठे, मला 19मध्ये बोलू नाही दिलं. हा माझा दुसरा भाऊ देवबा नानकर 84 वर्षाचा आहे. भाड खाणारा पाहिजे यांना. असे लोक नितीन गडकरी हाकतो कधी, कोण किती खातो. माझा भाऊ खापेकर, हाँ अब नहीं सोड बोको, ये काळी टोपीवाल्याला, गोर गरीब लोको, मेरा हलवा समाज को असे मर्यादा आपणच. ये समाज का जे आहे ना, ये काळ्या टोपीवाला आणि दलाल भडवा मानला, बायकाट करो. आणि आओ बाळासाहेब आंबेडकर, मी तुम्हाला देतो फुकट शिक्षण सगळ्याला, सगळ्या जाती का लोकमानला फुकट शिक्षण. सगळा को जन्म माय को पोटलच भया. खूप पैसा आहे ना महाराष्ट्रमा, 10 स्टेटला पाळतं एवढं. चिंता नको करो. आणि सगळ्या मागो यांना बायकाट करो. काँग्रेस RSS आणि BJP RSS सगळा ये बलात्कारी खुनी काळे टोपीवाला आहे, हरामखोर. आणि अब हिम्मत नाही हार बको. मी हाऊ कफन दे बोला.
एक दिवस संघ को ये आतंकवादी को संगठा बोला सैन्य काढून राऊंड मारो आणि वाघचूक को फोटो लगाओ. भारत को पहिलं आपलं वाघचूक 36 अवॉर्ड लिसात जगलं. आपल्या पोरगीमांबद्दल बलात्कार खून कर काटता आदिवासीला नक्षलवादी बोलते हे लोकमान. आणि अशा पद्धतीनं आपण सोडबो कधी समाज माझे दलाल भाडवामान लोक मी नावले मोर मामा आहे यो विचारवाला किटाडी को आहे यो कयाक लोकमान दलाल बे हलबा महासंघमा हरामखोर नुसतं नितीन गडकरी हक्ता कदर खाबत कचरे आणि गोरगरीब लोक माझ्या 90% बिचारामान अरे हुशारामान आपण इनकोपेक्षा किती पटीनं हे दलाल भाडवामान हलबा संघ महासंघ का सगळ्यांना आपापले दुकानदारी काढीना आणि अशा पद्धतीनं बिलकुल सोडबो कोणी बाळासाहेब आंबेडकर को मंगावं तुम्हाला सगळ्याला फुकट शिक्षण देतो आणि लगाओ वाघचुक्को फोटो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य मराठा गरीबा काय उनको बताइए हरामखोर आतंकवादी सुप्रीम कोर्ट महाराष्ट्र पुलिस कमिश्नर SDO आणि हे राजकारणी तेली कुणबी कला काळ्या टोपीवाला निजामी मराठा कवला दूसरा फॅमिली अन्याय अत्याचार करण्या OBC गरीब लोकमान बरते हाँ SC को लोकमान 50 को गुजरा लो तुम माय बाप को प्रूफ करो कोणतं कानून मालिकीचा आणि इंकसाठी ब्राह्मण क्षेत्र निजामी मराठा आणि अशा पद्धतीने 33 जातीच्या लोकांनो आता या सगळ्या आदिवासी लोकांनो बाळासाहेबाचं मागं मी देतो तुम्हाला सगळ्या कुठल्याही जाती धर्माच्या असो प्रत्येकाला शिक्षण रोजगार आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून दाखवतो. पैशाची कमी नाही महान राष्ट्र आहे. आणि त्यानंतर बघा यांनी कायदे केलेले आहेत. आतंकवादी देशद्रोही काँग्रेस RSS इंडिया अलायन्स आतंकवादी जगातले टेस्ट सांगितला BJP RSS बघा सगळ्या प्रादेशिक पक्षांना संपवलं. द्विपक्षीय प्रणाली हे मेन आहे लक्षात ठेवा. एकीकडे काँग्रेस RSS इंडिया अलायन्स दुसरीकडे BJP RSS इंडिया अलायन्स सगळ्यांच्या घरात 4-4 पार्टी कुटुंबशाही कॉमन सिव्हिल रूल जजचा पोरगा जज कमिशनर SDO आमदारचा पोरगा बघा काका मामा चाचा चाची झाले 2 कॉमन सिव्हिल रूल ब्राह्मण क्षत्रिय वैश्य निजामळा गरीब क्या रे गरीब मराठा बोबांनो काय जरांगे पाटील हां खरं आहे का खोटं आहे कोण आहे तुझ्या मराठवाड्या हे करणार कसं डोकं आहे यांचं. त्यानंतर झालं कॉमन सिव्हिल रूल एक झालं द्विपक्षीय प्रणाली कॉमन सिव्हिल रूल EWS इलिगल यांच्या 30% बायका आमच्या छातीवर बघा ते भाजपचे प्रवक्ता आरती साठे हायकोर्टचे जज जरांगे पाटील तुला नोटीस पाठवणार तुला हाकलणार. त्यानंतर लेबर कोड बिल आणलेलं आहे सगळ्यात खतरनाक सगळं कोण बसले आहेत प्रायव्हेटमध्ये हेच बसले आहेत ना आमदार खासदार. अरे शरद पवारची एकट्याची प्रॉपर्टी बंद करा पेन्शन किती पेन्शन जाते त्याची पोरगीमध्ये आर्थिक आधारावर वाह सोन्याच्या डल्ला घेऊन पैदा झाली सोन्याचं पडलं का अरे आम्ही काय आहो सांगा ना. अरे माझे मायबाप उष्टे टाट उचवते तुम्ही पाहिलं आहे सगळे आमदार खासदार काकाजी चिकनवाल्याचा पोरगाव या. त्यानंतर झाले 4 लेबर कोड बिल यांच्या बायका आणि त्यानंतर 1 नेशन 1 इलेक्शन तयार आणि EVMने फ्रॉड होती. सांगा कोण होय ते कायदा आणणार आहे होईत का कुठं कधी तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी जन आणलेलं आहे. आणि माझ्या आता शेवटचं जगामध्ये प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून बरोबर आहे. आता तरी मानता का मोबाईल आल्याने बुद्ध वास्तव्यवादी विचार करा कारण जगामध्ये एवढा अन्नाचा कुठल्याच पृथ्वीवर नाही आहे या पृथ्वीवर आहे. ही सोन्याची चिडी आहे मी करून दाखवतो भारताला 10 वर्षात एवढं माझा अभ्यास झालेला आहे. अमेरिकेत जाऊन सुद्धा आलेलं आहे. चॅलेंज आहे माझं मराठी साहित्य संघ विदर्भ साहित्य संघ आणि हे संभाजी ब्रिगेडचे जेवढे बसले आहेत ना मराठा सेवा संघाचे सगळ्यांना चॅलेंज आहे. मी पुण्यात आहो विचारा प्रश्न सोशल आणि पॉलिटिक्सवर. हा कल्लूरकर अरे विदेशी जगातला टेरिस्ट देशाचा गुपित विकतो डायरेक्टर बसला ARDमध्ये बघा कसे लोक आहेत. हे नाही बदलणार निजामी मराठा यांचं रक्त आहे त्यांच्यात हे बदलू शकत नाही. हे गरीब मराठ्यांनाच करावं लागलं आहे आणि त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर जगामध्ये प्रत्येकजण स्त्रीच्या पोटातून 9 महिन्यांनी काही दिवसांनी पोर होते ती बिचारे दूध पाजते पोरगं झालं पोरगी झालं 90% राक्षस गा पोरगं झालं हे ठेवा पोरगा बी झाला. काय सिलेबस आहे हां तो नमुद्रीपात चोर हायकोर्टला माफी मागणार साऊथचा त्याच्या नावाने शिक्षक त्यांची सुट्टी. हा हेगडे वाढली तो संभाजी महाराज बेबिचारी दारुड्या घुसणारे ए प्रताप आपला हा संग्राम जगताप तो छिन्नमला शिलणं काय गांडू छावा चित्रपट गरीब मराठा याच्यात तुम्ही हे करता
राजकारणी लोकांनो, अरे गरीब मराठा मरत आहे त्यांचं काय रे? हरामखोर लोकांनो, किती बैमानी करणार आहे. आणि गरीब मराठा काय जरांगे पाटील खोटा आहे काय? हां, कुणाला सपोर्ट करतोस तू? तुला शिक्षण पाहिजे ना, मी देतो ना फुकटात. त्यानंतर तुकाराम महाराज हे सिलॅबस. हां, शिवाजी महाराज शूद्र होते. शिवाजी महाराज कोण? रामदास स्वामी. हा इतिहास बोला ना, खोटा आहे का? तर त्यानंतर बघा दादा, हा सिलॅबस 200 पैकी 200 मार्क पडले रिटर्नमध्ये. कोण घेतात? कोण बसले आहेत? मनुस्मृतीपासून कोणाचं आहे? जन्मापासून तर मरतपर्यंत झाला. 314 लोकांचं ओबीसी सिलेक्शन झालं होतं 2014. मिळालं का रे? अरे जागा ओबीसीच्या लोकांना. हे काळे टोपीवाले 5,000 मी एक, हे कोणाच्या बापाचे 5-5 वर्ष खासदार नागपूरला. कोण? तेली, कुणबी, कलार 5-5 वर्ष खासदार. आणि हे सगळे बसले आहेत गुंडे मवाली. आणि त्यानंतर मेल्यानंतर स्वर्गात शांती पाहिजे. त्र्यंबकेश्वरला फडणवीस आणि मोरे महाराजांचं कशाचं नाही, रामदासच्या नावाने वेश्या व्यवसाय, हा रखवालीदार मोरे महाराज. हां, आणि महाराष्ट्रामध्ये फॅशन, संध्याकाळ झाली की तो माळ घेऊन येतो. बघा राजकारण म्हणजे सांगतो, 12-30 वर्षाचे आहे. अरे चालते ना रे, आपल्याला काय रे सालक. आणि मग तो गुंडा मवाली आमदार खासदार मिनिस्टर येतो. आणि जो ऑर्गनाईज करतो, आण 20 पोते बटाटा आण, चल लावा रे भिकार भोज. पोट्ट्यानं तुमची सोय केली आहे कुठं? बारमध्ये चिकन मटन, चुपचाप बसायचं. मग ते भुकून जातात. मग तो आतंकवादी येतो, कमिशनर, SDO कोण बसले आहेत 50 पासून. आणि जाताना साहेब 5 स्टारमध्ये तुमची सोय आहे. हां, आपल्याला तेच तर पाहिजे साला, काय पाहिजे आपल्याला? हे राजकारण. आणि याची बायको म्हणते फडणवीसची, सगळ्यांना सर्टिफिकेट द्या. एक बाई आहे 56. आणि तो भागवत म्हणतो, करा रे 3-3 पोरं. एखादी लग्न केलं का? आणि दिल्लीला 5 स्टार हॉटेल, ते देवीचं मंदिर मी 10 वेळा जाऊन आंबेडकर भवनमध्ये. 1400 वर्ष. सांगा किती कूल लोक आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातली फॅशन बघा. सांगितलं मी तुम्हाला, 31 आमदार हे, 4 आमचे, 6 बाबासाहेब संविधान आणि शंकरराव चव्हाणच्या औलाद. आणि बघा शिक्षणाचे राजे, डीम युनिव्हर्सिटी राजे, 5-5 लाख हे, जमिनी आपल्या, पैसा आपल्या, 90% समाजाचं. शिक्षणाचे राजे, डीम युनिव्हर्सिटीचे राजे, शुगर फॅक्टरीचे राजे, फॅक्टरीचे राजे, कार्पोरेट बँकेचे राजे, कार्पोरेटचे राजे आणि पॉलिटिक्सचे राजे. एकेका घरात 4-4 पक्ष. कोण होय काँग्रेस? कोण होय राष्ट्रवादी? कोण आहे तो मुतुका गुंडा? कोण होय तो 12वी नापास? कोण होय हे केशवरावच्या अवलादी, बैमान अवलादी? हां, आणि कोण होय हे? आणि किती कूर. ललित प्रभात यांनी झारखंडमध्ये, हा भूपेंद्र बघेल चीफ मिनिस्टर ओबीसीचा, यांनी आपल्या बापाला जेलमध्ये टाकलं. आणि तिथं 22 लीडर लोकांना मारलं त्यांनी. हा तडीपारच्या अंडरमध्ये DG ललित प्रभात बघा. आणि 30 नक्षलवादी म्हणजे आदिवासींना मारलं. 19मध्ये SC ST OBC बहुजनांच्या 40 पोरांना मारलं यांनी. आणि देवेंद्र टेररिस्टला सोडून दिलं. आणि आता पहलगाममध्ये महाराष्ट्रातल्या 26 लोकांना मारलं. कुत्र्या बकऱ्यासारखं झगडा लावायला. किती कूर आहेत हे. आमचं निरंजन टकलेभाऊ सांगतो, याची कोटी 26 करोडची पंजाबमध्ये आहे, चंदीगडमध्ये, मनालीमध्ये 10 करोड. आणि हा हरामखोर असे पालून ठेवले आहेत. नाही, हरामखोर आमचे गुलामगिरी करणारे तेली, कुणबी, कलार, काळी टोपीवाले. आणि हे निजामी मराठाचे लोक जातात, अरे पाकिस्तान टेररिस्ट. आणि याने जनसुरक्षा कायदा आमच्यासारख्या लोकांना मारायला. सांगा कुठं मिळाली आजादी? खरं आहे का खोटं आहे विचार करा. आणि स्लोगन आहे का 2 पार्टी? एक पार्टी वंचित बहुजन आघाडी, आमचे बाळासाहेब आंबेडकर मरून जाईल त्याच्यासाठी. ज्या दिवशी आले ना सगळ्यांना फुकट शिक्षण देतो. एकटे लढत आहे 40 वर्षापासून UVMच्या विरोधात. हा हरामखोर गांधी फॅमिलीतला स्वतः बनतो. राजस्थानमध्ये फ्रॉड, MP मध्ये फ्रॉड, हरियाणामध्ये फ्रॉड, दिल्लीमध्ये फ्रॉड. हा शरद पवार म्हणतो महाराष्ट्रामध्ये 35% उगा. जोन लेमन वकील आहे आमचा, त्याच्या आहे अजूनही. हरामखोर EVM आहे, BVM याच्या बापाने आणले आहे, याच्या बापाने हिंदू. हा बदमाश आहे, हा बदमाश. हे फॅमिलीच बदमाश आहे. सांग ना. अरे ये बंदा है वेणुगोपाल नायर और रमेश जयराम के
त्याच्या रूममध्ये घुसून मधला डुकरानं राक्षाचा अवलाद. आणि हा हरामखोर आला होता 24 मार्चमध्ये, निरोप पाठवलं. हाडके म्हणून साने IT सेलच्या नागपूरमध्ये. विचारा, बोले आपको सबसे कुठे, अरे ये है मौर्यवंशी वावलाद, बिरसा मुंडा का खून, नागवंशी, नागपुर में है नागवंशी लोग, डरते नहीं है. गांडू बेवकूफ़ बना रहे. कौन है रे ये? काँग्रेस RSS कोण आहे? किसने बनाई रे? कोण आहे रे BJP RSS? काय रे दलाल लोकांना हरेक जातीमधला. आणि अशा पद्धतीने 2 पार्टी, एक आहे वंचित बहुजन आघाडी, आमचे मोठे बंधू, दूसरी कांशीराम आजाद समाज पार्टी. स्लोगन मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे. और पूरे भारत देश में, महाराष्ट्र में 30 साल से फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी संविधानवादी और 90% मूल निवासी SC ST OBC माइनॉरिटी गरीब मराठा बहुजन समाज के लोगों ने मिलकर एडवोकेट बाला साहब आम्बेडकर जी के नेतृत्व में EVM और महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा जो टेररिस्ट करके लाए, इन 4 पार्टी मिलकर, कितने बेईमान लोग हैं, सभी संविधानवादी लोगों ने मिलकर जन आंदोलन करके अपने भारत देश की और महाराष्ट्र की किसी जाति की, किसी धर्म की बेटी, बहू, माँ, बेटे के स्वाभिमान के लिए समय आने पर हम बुद्ध को भी मानते और संविधान को मानते, लेकिन बाबा साहब ने बोला है गुलामों को गुलामी की जानकार करके दो. कांशीराम जी ने भी बोला है चमचायुग, मैं समाज को जगा रहा हूँ. और कांशीराम जी ने बोला है ऐसा वक्त आ गया ना, लाठी गोली की तैयारी करना है. बाबा साहब ने बोला है 100 दिन भेड़ बकरे के समय, 1 दिन शेर के समान जीना है. अन्याय करने वाले से अन्याय सहन करने वाला पाप. मजबूर मत करो. आपका जो घमेड़ है ना, ये अडानी को मिलिट्री का, ये अग्निवीर के नाम पे करके हमारे बच्चों को गू का पानी पीने का गुलाम, तुम्हारे माँ बाप से पत्थर, कावड़ यात्रा, ड्रग्स का गुलाम, दारू का गुलाम, राजकारण ने क्या है, बलात्कार, खून करना. ये घमेड़ चढ़ा है ना, तुम्हारा घमेड़ उतरा देंगे. और समय आ गया, हम भी भीमा कोमे वाले कौम है और सफ़ेद टोपी वाले बलिदान देने वाले. समय आ गया, भीमा कोरेगांव करके बलिदान करेंगे आज़ादी की तीसरी लड़ाई. मेरा YouTube चैनल है आज़ादी की तीसरी लड़ाई, चंद्रकांत सहारकर. फेसबुक, YouTube पसंद आता है लाइक शेयर करो, सब्सक्राइब करो. नहीं आता है छोड़ दो, लेकिन जब तक श्वास में श्वास है बोलते रहूँगा. मरेंगे मिटेंगे, संविधान को बचाएंगे. आज़ादी की तीसरी लढाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. इनकी माँ, यांच्या आई वडील इथंच आहेत. हे 200 फॅमिली राज करतात फक्त. हे काळे टोपीवाले आणि कोल्हापूर, हे निजामी कधी सुधारणार नाहीत. या सगळे बाळासाहेब, मी देतो फुकट शिक्षण. चला दादांनो, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आज़ादी की तीसरी लढाई.